महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त्यमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पतयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परे ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. परमपूज्य मंदाते गंधे यांना साष्टांग नमस्कार करते. या वर्गात उपस्थित आदरणीय जयश्री मावशी आणि आदरणीय सीमाताई यांना वंदन करते. आणि श्रोते, तुम्ही जगदीशाच्या मूर्ती, तुम्हा सगळ्यांना अभिवादन करते. सातत्याने आता सीमाताईशी बोलताना कळलं, सातत्याने 6 वर्ष हा दासबोधाचा अभ्यास वर्ग चालू आहे. हे 7वं वर्ष आहे. त्यामुळे कान तयार असलेले श्रोते समोर बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर चिंतन मांडण्याची मला सेवा दिल्याबद्दल आयोजकांचे खूप आभार. अशा चिंतनामधून श्रोत्यांचा आणि प्रामुख्याने वक्त्याचा अभ्यास व्हावा हा मुख्य उद्देश लक्षात ठेवून तुम्हा सगळ्यांसमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. चिंतनाची ओवी आधी आपण बघूयात. ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते. 19व्या दशकातील 5वा समास देहमान्य निरूपण यातील ही ओवी आहे. या ओवीच्या आधारे प्रामुख्याने विचार काय केलाय तो आधी तुमच्यासमोर मांडते. तो म्हणजे साधकाच्या अंगाने आपण हा सगळा प्रवास बघणार आहोत. ओवीत काय म्हटलंय? सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर सायोज्य मुक्ती, आपलं जे परमध्येय आहे ते आपल्याला प्राप्त होतं. आणि अधोगती, ज्याला पारमार्थिक अधोगती म्हणतात, म्हणजे जीवन मरणाचं चक्र थांबणं, ही अधोगती आपली चुकते. पण अशी सद्गुरूंची प्राप्ती आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठी मी साधक म्हणून काय करायला पाहिजे, माझी साधक म्हणून काय जबाबदारी आहे, अशा अंगाने, अशा विचारांनी आपण ही या ओवीपर्यंत चिंतन बघूया. यासाठी समर्थांची ओवी आहे, समासातली सगळ्यात शेवटच्या क्रमांकाची ओवी आहे. त्यामुळे त्याच्या आधीच्या 6 ते 7 ओव्यांचा आधार आपण घेतलेला आहे, ज्याच्यातून समर्थांनी साधक म्हणून तुला काय कळायला पाहिजे आणि तुला ते कळत नाही आहे याची आधी जाणीव करून दिली, आणि काय केलं तर ते करता करता तुला सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होय, हे तुला प्राप्त होईल. या आधीच्या सत्रात देहेविण देव कैसा भजावा यावर आदरणीय सीमाताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तोच धागा पकडून जर का मला देहाच्या माध्यमातून माझं ध्येय प्राप्त करायचं आहे, हे तर आपल्या सगळ्यांना कळलं आहे, आपण सगळे अभ्यासार्थी आहात. पण या माध्यमातून आपलं ध्येय प्राप्त करायचं आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न साधक म्हणून आपण स्वतःला विचारावा, माझं ध्येय निश्चित आहे का? माझं पारमार्थिक ध्येय निश्चित आहे का? आणि परमार्थ मार्गाचा प्रवास सुरू झाल्यानंतर हे ध्येय निश्चित असायला हवं, रादर ते असायलाच हवं. कारण ते ध्येय न ठरवता परमार्थ मार्ग अनुसरणे म्हणजे नकाशाविना बांधकाम केल्यासारखं आहे. नकाशाविना आपण बांधकाम करतो का? ते खरं तर करत नाही, पण चुकून केलं तर ते कसंही होतं आणि परमार्थ कसाही करायचा नाही आहे. त्यामुळे ध्येय निश्चिती हे सगळ्यात पहिलं मला निश्चित झालंच पाहिजे. माझा हेतू अगदी स्पष्ट असायला पाहिजे. आता आपण सगळेजण खरं अभ्यास करतोय, अनेक ग्रंथांचा वाचन चालू आहे, पारायण चालू आहेत, प्रवचन कीर्तन आपण ऐकत असतो.
त्यामुळे ह्या मार्गात मी का आलो आहे, यातनं मला काय प्राप्त करायचं आहे, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. हं? आपण मान पण हलवतो, हो मला अगदी नक्की माहिती आहे इथे मला काय करायचं आहे. पण सगळ्यात पहिलं म्हणजे मला सुखरूप व्हायचं आहे. मला आत्मस्वरूपाची प्राप्ती ह्याच्यासाठीच मी इथं आलो आहे. आता विचार करावा, 19व्या दशकामध्ये आल्यानंतर आपण ह्यातल्या पहिल्या ओवीच्या दिशेने प्रवास सुरू करतोय. 19व्या दशकापर्यंत 5व्या समासापर्यंत आल्यानंतर सुद्धा समर्थ आपल्याला पुढच्या ओवीमध्ये असं विचारतायत की भूमंडळी देवनाना त्यांची भीड उल्लंघेना मुख्य देव तो कळेना काही केल्या. म्हणजे इथे आल्यानंतर आता ही रिव्हिजन चालू आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर समर्थ आपल्याला जागं करतायत की अरे मुख्य देव तो कळेना काही केल्या. समजतंय का तुला? अभ्यास करतोयस, श्रवण उत्तम चालू आहे, तुला वाटतंय तुला येतंय, तुला बोलताही येतंय, पण मुख्य देव तो कळेना काही केल्या. याचं चिंतन होतंय का तुझं? कारण परमार्थ मार्गामध्ये मी आल्यानंतर माझं ध्येय निश्चित झालंय. आणि जर का आता हा कळेना म्हणजे अनुभवणे, आणि मुख्य देव म्हणजे ब्रह्म, तर त्याचा अजून मला अनुभव नाही आहे. आलो मी इथपर्यंत प्रवास करून, जो ज्या ज्या टप्प्यावर आहे त्याच्याप्रमाणे आपण बघूया. आलो मी इथपर्यंत प्रवास करून, पण अजून तो देव मला कळत नाही आहे. परमार्थ मार्गामध्ये आल्यानंतर ना खरंच लहान मुलांकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. लहान मुलं कशी, त्यांना जर का लिमलेटची गोळी हवी असेल ना, आता मी माझ्या लहानपणाचं म्हणून लिमलेटची गोळीचं उदाहरण वापरलं, आत्ताचं मला माहीत नाही. लिमलेटची गोळी हवी असेल ना, तर त्यांना लिमलेटचीच गोळी हवी असते. मग त्यांना तुम्ही चॉकलेट द्या, बिस्किट द्या, अजिबात त्यांना चालत नाही. ते म्हणतात तीच गोळी हवी, आणि मग त्याच्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होतात. आपण म्हणतो घे की, दुसरं काहीतरी देतोय ना मी तुला. त्यांना तीच गोळी हवी असते. तसंच आपलं असावं. एकदा ध्येय ठरलं की तेच हवं आहे, त्याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको आहे. मग त्याच्यापासून भरकटायचं नाही, दिशाभूल होऊ द्यायची नाही स्वतःची. आणि मग करणाऱ्याला दोष नाही, आपला दोष आहे. त्यामुळे ते ध्येय घट्ट धरून ठेवायचं. मग आता प्रश्न पडलाय, काय करावं? मुख्य देव तो कळेना, पटलं. मग काय करू? मग समर्थ पुढच्या ओवीमध्ये मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पाहावे, तरी काही एक पदे ठावे गौप्य गुह्य. ते जे गुह्य आहे ते तुला जर का जाणून घ्यायचं आहे ना, मग ते म्हणतात काय कर? कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पाहावे. प्रत्येक ओवीचा इतका सूक्ष्म साधकीय अंगाने चाललोय आपण, म्हणून विचार करतोय. काय म्हणतात समर्थ? मग त्या देवासी पाहावे. तो देव कुठला? मुख्य देव. काही केल्या कळेना ना, मग तुला कळून घ्यायचं आहे, मग तू काय कर? तर कर्तृत्व वेगळे करावे. आता इथे दोन विचार येतात. एक आहे ईश्वराचे जगत रचनारूप कर्तृत्व हे विचाराने दूर केल्यानंतर ब्रह्मरूप देवाची प्राप्ती होते. आता हे झालं ग्रंथामध्ये जे लिहिलंय ते, त्याच्याप्रमाणे त्याची प्राप्ती होते. पण ईश्वराचं कर्तृत्व जर का मला दूर विचाराने दूर करायचं असेल, तर आधी मला माझा कर्तृत्व भाव माझा जायला पाहिजे. त्याच्यावर मला आधी काम करायला पाहिजे, तर मी त्या दृष्टिकोनातनं बघू शकेन. आता इथं कर्तृत्वभावाचा विचार आला ना, सगळे अभ्यास करतो, म्हणतो अगदी बरोबर आहे, सगळ्या भ्रांतींची निवृत्ती व्हायला पाहिजे, विचाराने त्याचा बाद केला पाहिजे. पण हे जर का परोक्ष पातळीवर जर का राहिलं, तर परोक्ष ज्ञानाने अभ्यासार्थी तयार होतो, अनुभवापर्यंत तो पोहोचत नाही. आणि म्हणून आचरण हवं. का वारंवार हा विचार इथे मांडण्याचा प्रयत्न आहे? याचं कारण साधक या अंगाने मला मुख्य देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तरच सद्गुरुचेनी सद्गती ही मला मिळणार आहे. म्हणून सतत विचार पाहिजे, माझा कर्तृत्व भाव त्याच्यावर मी आधी काम केलंय का? ते केलं तर मी पुढचा विचार करू शकतो. मग कसं करायचं? तर आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आपल्याला काही प्रश्न पडला, मनापासून ते तळमळ असेल, तर कुठे ना कुठेतरी त्याचं उत्तर मिळतं. एखाद्या प्रवचनातनं मिळतं, एखाद्या ग्रंथातनं मिळतं. तसं श्री गुरु डॉक्टर काका गीता दीपस्तंभामध्ये अत्यंत कोरून ठेवावं असं एक उपदेशाचं त्यांचं वाक्य आहे. ते म्हणजे, कर्त्या जीवाने करेवी त्या ईश्वराची आज्ञा पाळून करून अकर्ता व्हायचं आहे. बस, करून अकर्ता व्हायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. का असं लक्षात ठेवायचं आहे? तर करणारा तो आहे. करणारा तो आहे, मी फक्त माध्यम आहे. आणि मी फक्त माध्यम आहे हे मला माहिती असलं पाहिजे. आणि एकदा तसं बघायला लागलो की माध्यम म्हणून काम करायचं. मग ना कर्तृत्व भावाला ना त्या फलाची आशा आली, करून मोकळं व्हावं. असं करता करता जेव्हा आपल्या
स्वतःमधला आधी आपण कर्तृत्व भाव घालवू किंवा तो जाईल, त्याचा बाध होईल. त्याच्यानंतर सूक्ष्म ज्ञानदृष्टी तयार होईल. पहा, इथं सूक्ष्म ज्ञानदृष्टी असा स्पेसिफिकली उल्लेख करण्याचा कारण म्हणजे ती सूक्ष्म ज्ञानदृष्टी निर्माण झाल्याशिवाय ईश्वराचं जगतरचनारूप कर्तृत्व विचारांनी त्याचा बाध नाही आपण करू शकत. मग ती सूक्ष्म ज्ञानदृष्टी आपली तयार व्हायला पाहिजे. ती तयार झाल्यानंतर आपण ईश्वराच्या या काय ईश्वराचं जगतरचनारूप कर्तृत्व माया, मायेची नामे रूपे अस्ति भाती प्रिय हे सगळं विचारांनी आपल्याला त्याचा बाध करायचा आहे. सगळा मायेचा पसारा आहे आणि त्यामुळे जीव त्याच्यामध्ये अगदी गुरफटून गेलाय, अडकून पडलाय. आणि त्यातून जीवाला मायेच्या या पकडीतून आपल्याला जर का जीवाला सोडवायचं असेल तर त्याचा बाध करायला पाहिजे, मायेला दूर सारायला पाहिजे. माझा एक भाचा आहे, कसं सांगायचा, लहानपणी मुलं ट्रेकला जातात. बरीच जुनी गोष्ट आहे, आत्ताची परिस्थिती मला माहीत नाही, पण सिंहगडावरती देवटाकी आहे. तर त्या देवटाकीचं पाणी अतिशय स्वच्छ, छान, मधुर असं असतं. तर तो म्हटला आल्यानंतर की ते त्याच्यावरती शेवाळं होतं आणि ते शेवाळं दूर सारलं ना, इतकं स्वच्छ थंड मधुर पाणी आम्हाला प्यायला मिळालं. काय केलं त्यांनी? शेवाळं दूर केलं. आता शेवाळं दूर करणं, कारण शेवाळं हा अडथळा होता, स्वच्छ मधुर पाणी तिथे होतंच हेच कळायला पाहिजे. आणि त्यासाठी ते शेवाळं दूर करायचं आहे. मायेचा हा पसारा विचारांनी दूर करायचा आहे. किती मगाशी म्हटलं तसं लहान मुलांच्या अनेक गोष्टींमधून आपण शिकतो, तसं ते दूर केलं की ब्रह्मतत्व तिथे आहेच आहे, कारण ते सर्वत्र सदा सम आहे. आता ते सर्वत्र सदा सम आहे, ते विचारांनी दूर करायचं आहे. हे सगळं पटतं, हे सगळं आपण वाचतो, कळतं सुद्धा, पण आचरणामध्ये येत नाही. कारण ही अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे आणि त्याचा विचारच व्हावा लागतो. आता विचार करा, एखाद्या गोष्टीचा विचाराने बात करायचा आणि मग ते ब्रह्मतत्व आहे. मी अभ्यासार्थी म्हणून बोलते हां. ते ब्रह्मतत्व तिथे आहे. ते कसं आहे? समर्थ म्हणतात, ते दिसेना ना भासेना, ते कल्पांतीही नासेना. ते दिसत नाही, ते भासत नाही, कल्पाच्या अंतीसुद्धा ते कुठे जात नाही, ते कुठे येत नाही, कारण ते अविनाशी आहे. आता असं टचफीलचा जमाना आहे, मला असं हात लावला की कळतं ही वस्तू काय आहे. हां, अशा ह्याच्यामध्ये मला कसं कळेल ते कसं आहे? मग फक्त अभ्यासाने हो म्हणतो, प्रवचन ऐकतो, सगळं हो म्हणतो. करू कसं? ते तर जाणायचं आहे, तेच तर माझं ध्येय आहे. मग त्याच्यासाठी एकच गोष्ट सांगतात, ती म्हणजे शास्त्र, संत आणि श्रीगुरु यांच्यावरती विश्वास ठेवायचा, यांच्यावरती श्रद्धा ठेवायची. त्यांनी सांगितलं ना, बस डोळे झाकून त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची. एवढंच आपल्या हातामध्ये आहे, कारण सुरुवातीला ही श्रद्धा ठेवावीच लागते. आता हे जे सुरुवातीला आहे ना, ही सुरुवात, सीमाताईंना हसू आलं, कारण ही सुरुवात ही बरेच दिवस सुरुवातच असते. तिथपर्यंत सद्गुरूचेनी सद्गती. पोचायचं कुठे? तिथे पोचायचं ना, तिथे पोहोचेपर्यंत ही सुरुवातच आहे. मग फक्त आणि फक्त श्रद्धा हवी. आता जर का उपस्थित सगळ्यांना असं विचारलं, नाही का आपली श्रद्धा आहे ना? सगळेजण हो म्हणतील, मानही हलवली बऱ्याच जणांनी, हो आहे ना श्रद्धा. श्रद्धा नाही असं नाही, असं स्टेटमेंट नाही केलेलं. ती जशी असायला हवी तशी नसते. श्रद्धा जशी असायला हवी तशी नसते, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. कारण का? ती परिस्थितीनुसार डगमगते. अनुकूल, प्रतिकूल ह्याच्याप्रमाणे श्रद्धा टिकते. बरं, प्रतिकूल म्हणजे अगदी असं जवळ आलं, इथपर्यंत आलं तरीसुद्धा मी म्हणते हो हो विश्वास ठेव, होईल होईल, अगदी होईल, सद्गुरूंवर विश्वास ठेव. जेव्हा माझ्या खूप जवळ येतं, अगदी जवळ येतं, माझ्या जवळच्या कुटुंबापर्यंत येतं, तेव्हा डगमगते श्रद्धा. का डगमगते? कारण प्रारब्धाचा स्वीकारच नाही आहे. साधक म्हणून विचार करा बरं. हां, प्रारब्धाचा स्वीकारच नाही आहे. प्रारब्धाचा स्वीकार नसल्यामुळे सतत परमार्थाच्या माझ्या या प्रवासामध्ये ते प्रारब्ध मध्ये मध्ये डोकावतं आणि काय होतं? श्रद्धा डगमगते. मग अशी श्रद्धा डगमगत असेल तर सद्गुरूचेनी सद्गती होईल का? शेवटचे 2 चरण महत्वाचे आहेत. सद्गुरूचेनी सद्गती तत्काळ होते. समर्थ सांगतात म्हणजे तत्काळ होते ना. मग होईल का अशी श्रद्धा ठेवली तर? कारण त्यांनी तत्काळची सोय करून ठेवली आहे. आपण कुठे आहोत याचा विचार करायचा आहे. श्रीगुरु
श्रीगुरु मला मोक्षाचा मार्ग दाखवतात याच्यावरती माझा विश्वासच असला पाहिजे, श्रद्धा अढळ असली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ना पुढच्या ओवीमध्ये समर्थ एक छान वाक्य सांगून जातात बरं. पुन्हा प्रवासाचा पुढचा टप्पा आपण बघतोय. कळलं इथपर्यंत नाही श्रद्धा, जशी असायला हवी तशी नाही श्रद्धा माझी. मग मी काय करू? काय केलं? आत्मचिंतन चालू आहे आपलं. काय केलं तर श्रद्धा ही बसेल? पुढच्या एका ओवीचे एक चरणच फक्त बघूयात. त्याच्यात म्हटलंय, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. पूर्वसुकृत पूर्वसुकृत फार मोठे असेल ना तर श्रद्धा तत्काळ बसते. पारमार्थिक पार्श्वभूमी किंवा घरची काही बैठक तशी नसताना सुद्धा पूर्वसुकृत प्रबळ असेल तर श्रद्धा तत्काळ बसते. आता पूर्वसुकृत काय आहे? केलेल्या कर्माचं फळ आहे. ते फळ मिळणारच, त्यात काही बदल होणार नाही. बोध काय घ्यायचा आहे? ह्याचं पूर्वसुकृत खूप छान आहे वा, असं म्हणून थांबायचं नाहीये. मी काय करू? आता पूर्वसुकृतावर तर मी काम नाही करू शकत. मग काय येतं? क्रियमाण येतं. क्रियमाणाचा विचार येतो. आणि क्रियमाण स्वातंत्र्यावरती आपल्या श्रीगुरूंनी डॉक्टर काकांनी सुद्धा इतक्या वेळा भर दिलाय, इतक्या वेळा काकांनी सांगितले की तुमचं क्रियमाण उत्तम असलं पाहिजे. आणि इथेच गडबड आहे. कारण जीव जो जन्माला येतो तो अनंत वासना घेऊन येतो, अनंत इच्छा घेऊन येतो, अनेक अंतःकरणामध्ये विचाराचे तरंग घेऊन तो जन्माला येतो. ज्याला समर्थ म्हणतात, पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंगनाना उदयाते पावती. सतत कल्पनांचे खेळ चालू आहेत. उदंड कल्पिते कल्पना. आता ह्या कल्पनांचे खेळ, ह्याचे विचार तरंग सतत जेव्हा चालू असतात, जीव त्याच्यातच रमतो, अडकतो. आणि मग इतके दिवस केलेला अभ्यास, इतके दिवस ऐकलेली प्रवचनं, सद्गुरूंकडनं झालेला बोध, हे सगळं मिळून सुद्धा क्रियमाण नाही होत. पुन्हा तेच आहे, जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. हे महत्त्व समजून सुद्धा असं होतं, हीच फार मोठी फसगत आहे. साधक म्हणून आपली ही हार आहे. कारण पूर्वसुकृत नाही ना माझ्या हातात. काय आहे? क्रियमाण तर नक्की आहे. मी तीर्थक्षेत्री जाते, मी वारी करते, नित्यनेमाने सद्गुरूंच्या दर्शनालाही येते, पण अजूनही ना त्यांनी दाखवलेली वाट मला स्वच्छ दिसत नाही. का होतं असं? आत्मचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. एक साधक म्हणून जेव्हा ही ओवी आपण वाचतो तेव्हा त्या ओवीपाशी नाही थांबून चालणारे, खरंच सांगते, नाही प्राप्त होणार जे हवंय ते. त्याच्या मागचा हा सगळा विचार आपण घेतला पाहिजे. आत्मचिंतन, सेल्फ कॉन्व्हर्सेशन म्हणतात. का पाहिजे ते सेल्फ कॉन्व्हर्सेशन? कारण सद्गुरूंनी केली कृपा. अरे पण तुझा तू संवाद साधलास का? काय अडलं? कुठे अडलं? कोण अडकलाय? आपण काय आता विचार बघितला, तो जीव त्याच्यामध्ये अडकतो, रमतो. कोण अडकतो? कशात अडकतो? अनंत जन्मांच्या वासनांमुळे तो अडकलाय. पण कोण अडकलाय? हा संवाद स्वतःशी खूप साधायला पाहिजे. का हा विचार आपण घेतोय? कारण ही उपाधी आहे, ही एका मुदतीवरती आलेली आहे. मुदत संपली की ही उपाधी ही जाणारच आहे. उरतो कोण? जीव. सुटायचं कोणाला आहे? जीवाला आहे. अडकलाय कोण? जीव अडकलाय. आणि तो जीव कोण आहे? सद्गुरू तर म्हणतात तो जीव ब्रह्म आहे. मग आत्मचिंतनातनं स्वतःला सतत काय घडी बसवायची आहे हा विचार करत करत माझं क्रियमाण कसं असलं पाहिजे, तर मी याच्यातून मुक्त होईल, हा विचार पाहिजे. उपाधीत अडकून राहिलो की तो विचार होणार नाहीये. चालू जन्मामध्ये जागृतीत केलेले हेतुपूर्वक काही वाचिक मानसिक कर्म म्हणजे क्रियमाण कर्म. ही तर व्याख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साधनच अशी व्हायला पाहिजे, कर्मच असं केलं पाहिजे की त्याचा लेपच मला लागणार नाही. कर्मच असं करावं की त्याच्यातनं मला जे क्रियमाणातनं जे मला प्राप्त करायचं ते माझं प्राप्त केलं जाईल. काय? खूप अभ्यास करून, खूप शब्दज्ञान मिळवून, खूप काही करून विषय वासना आणि विषयासक्ती जर का मागे राहिली असेल तर आपण आत्मस्वरूपापासून दूरच असतो. विचार करून बघावं. खूप ठरवतो, क्रियमाणाबद्दल चाललंय बरं, नाही इतरांविषयी चर्चा करू, गॉसिप नाही करू. ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त पारमार्थिकच विचार मनामध्ये यायला पाहिजेत. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत. हे सगळं असताना मी काय करतो? करावा विचार. बरं मी वाणीनी तर नाही करत, आत काय करतो? चिंतन कशाचं चालू आहे? ह्याचा जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत सद्गुरूचे निसद्गती कृपा करून सुद्धा नाही प्राप्त होणार, कारण आपण कमी पडतो. यावर समर्थ एक उपाय सांगतात.
ते म्हणतात शाश्वत ब्रह्माचा तुला अनुभव घ्यायचा आहे तर ह्याच्या सगळ्या कल्पना आहेत ना, या कल्पना शांत कर. शांत व्हायला पाहिजे. आपला विचार काय चाललाय? उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना. कल्पनांचा खेळ थांबला पाहिजे. कोणताच तरंग न उमटणं ही आदर्श स्थिती आहे. पण असं होतं का? असं नाही होणार. कारण या जगात वावरायचं आहे, हा देह आहे तोपर्यंत कर्म करायचं आहे. पण मग ते करताना एक छोटासा बारकावा समर्थ आपल्याला शिकवतात. तो म्हणजे समोर प्रत्यक्ष दृश्य दिसत असतानाही ते सत्य नाही ही आतमध्ये ठाम समजूत पाहिजे. इतके ग्रंथ वाचलेत, इतके अभ्यास चालू आहे, प्रवचन ऐकतोय, वारंवार येऊन सद्गुरूंना अनेक प्रश्न विचारतोय, आपल्या मार्गदर्शकांकडे आपण येतोय. मग तिथे हा 100% निर्णय असलाच पाहिजे, कुठेतरी तो व्हायला पाहिजे. तो म्हणजे समोर जे दृश्य जगत आहे ते असतानाही ते सत्य नाही मानायचं. म्हणजेच काय? या सगळ्या कल्पनांचा खेळ आहे, याचा बाध संतांनी केलाय, आपल्याला तो करायचा आहे. आणि असं केल्यानंतर उरतं ते काय आहे? तिथे आपलं ध्येय निश्चित आहे, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हे एकमेव उरतं. आता कल्पना मनात येणार. मग त्या आल्या की डॉक्टर काकांचं खूप सुंदर विवेचन आहे ह्याच्यावरती. ते म्हणजे त्याचा लगेच विचार करायचा. काय स्वरूपाचा हा विचार आहे? हा प्रोडक्टिव्ह आहे का अनप्रोडक्टिव्ह आहे? अनप्रोडक्टिव्ह असेल, मगाशीच आपण विचार केला, त्याचा बाध करायचा. प्रोडक्टिव्ह असेल, प्रोडक्टिव्ह थॉट्स नसतात बरं का, थॉट्स नसतात, तो थॉटच असतो, कारण तो एकच आहे. ब्रह्मसत्य एकच थॉट आहे. मग त्याच्याच पाशी माझं चिंतन असायला पाहिजे. अनप्रोडक्टिव्ह थॉट मनात आले की त्यांना बाजूला सारायचं आहे. विचार करायचा आहे, हे जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत त्यांनी कितीही कृपा केली तरी ती माझ्यासाठी फळाला येणार नाही. मग हे काय करू याच्यासाठी? पुन्हा उपाय, नाम, अभ्यास, साधना, चिंतन, निधिध्यासन करत राहा. त्याच्यावरती समर्थ पुढच्या ओवीत म्हणतात, हे ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संगत त्यागे. अख्ख्या प्रत्येक चरण विचार करण्यासारखं आहे. हे ज्ञानदृष्टीने पाहावे. कसं पहा? आत्ताच आपण विचार केला, ज्ञानदृष्टीने पाहायचंय. हे सगळं सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. स्थूलातनं ह्याच्याकडे बघून नाही जमणार आहे. त्याच्यासाठी ती ज्ञानदृष्टी हवी, बुद्धी तितकी सूक्ष्म हवी. समर्थ म्हणतात, हे ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे. तेथेची राहा म्हणजे काय? तो अनुभव घेऊन तिथेच स्थिर हो, तद्रूप होऊन जा, निजध्यासे तद्रूप व्हावे. पण काय करायच्यासाठी? संगत त्यागे, संघाचा त्याग कर. कोणता संघ आहे? देहसत्यत्व आणि जगत सत्यत्व. या संघाचा त्याग कर. कारण हा त्याग जोपर्यंत तू करत नाहीस तोपर्यंत तू माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीस. हे आपल्याला समर्थ याच्यामध्ये शिकवतात. कारण स्वरूपाच्या प्राप्तीसाठी हा संघ सुटलाच पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नच लागतात. सतत सतत अनुसंधान लागतं. हे नुसतं वाचून सांगून होणार नाही आहे. सुरुवातीला खूप कठीण वाटतं सगळ्यांनाच, वक्त्यासकट. सुरुवातीला खूप कठीण आहे, पण जसं जसं करत जाऊ, कसं आहे, शेवटच्या चरणामध्ये आपण बघणारच आहोत, जसं जसं करत जाऊ, जशी जशी ती तळमळ निर्माण होत जाईल तशी ती कृपा समजायला लागते. सुरुवातीला खूप कठीण वाटणारी ही गोष्ट हळूहळू त्याची गोडी लागायला लागते, त्याचं महत्त्व कळायला लागतं आणि मग साधक म्हणून आपली वाटचाल उत्तम होऊ शकते. कसं आहे, काय व्हायचं आहे आपल्याला? पहिलाच आपण ध्येय बघितलं, आपलं सुखरूप व्हायचं आहे, आत्मस्वरूपाची प्राप्ती. पण सुख कशात आहे? सुख विषयात नाही. विषयामध्ये सुख वाटणं हा भ्रम आहे. सुख एकाच ठिकाणी आहे आणि मला मला ते सुख प्राप्त. आता हे प्राप्त प्राप्त सारखं म्हणतो ना आपण, असं काही बाहेरनं येणार नाही आहे, ते आतमध्येच आहे. त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे. आतापर्यंतच्या टप्प्यावरती आलो तिथे आपण काय बघितलं? मुख्य देव नाही येत अनुभवाला. हरकत नाही. समर्थ म्हणतात, मुख्य देव तुला कळत नाहीये कारण वासनांचा प्रचंड पगडा आहे तुझ्यावरती. या वासनांवरती तुला ताबा मिळवायला पाहिजे. त्या वासना ज्या ठाण मांडून बसलेल्या आहेत त्यांची जागा नामाने घ्यायला पाहिजे. सतत अनुसंधान ठेवून भ्रांतीची निवृत्ती व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी संगत त्याग कर. आता हा संगत त्याग केल्यानंतर काय होणार आहे? समर्थ आश्वस्त करतात ना. समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, नाना लीळा नाना लाघवे, हे काय जाणीजे बापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे.
संत संघ हवा. या सगळ्याचा त्याग कर, बात कर, याच्यावर काम कर, सगळं मान्य आहे. पण ह्यासाठी जोड काय पाहिजे? संत सहवासाची. संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे. संतांच्या सहवासाचं अपार महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्यापैकी अनेक जणांनी किंवा मी म्हणेन सगळ्यांनीच हे अनुभवलंय की संतांच्या संगतीमध्ये किती शांती मिळते, किती तृप्ती मिळते. याचं कारण काय? कारण ते अत्यंत शुद्ध तत्व आहे. आता ते शुद्ध तत्व आहे, हेही शुद्ध तत्व आहे. हे कळत नाहीये, ते आहे. तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे केलं पाहिजे बरं का. हे होत नाही. यासाठी प्रयत्नच करावे लागतात. आता हे सगळं परोक्ष पातळीवरती समजतंय. याच्याबद्दल शंकाच नाही, सगळ्यांना समजतंय. पण ते मुरायला पाहिजे. आणि मुरण्यासाठी आवश्यक आहे आचरण. साधक म्हणून जर का आचरण नसेल, फक्त शब्दज्ञान असेल, तर नाही होणार प्रगती. मग आचरण पाहिजे. दुधामध्ये लोणी आहे. अगदी प्रसिद्ध दृष्टांत आहे. दुधामध्ये लोणी आहे ना? कारण दुधावरच प्रक्रिया करत करत लोणी निघतं. पण दुधामध्ये लोणी आहे असं घोकून लोणी निघणार आहे का? नाही. त्याची गरजेची आहे ती प्रोसेस करावीच लागते. ती प्रोसेस करावी लागते आणि ती केल्यानंतर जेव्हा त्या साईला विरजण घालतो, ते घालून घुसळल्यानंतर लोणी निघतं. साईला नुसतं जसं विरजण घातलं की ते विरजण लागतं म्हणतो आपण, त्याला काही करावं लागत नाही, ते घातलं की झालं. पण घुसळल्यावर लोणी निघतं. हवंय काय? हवं आहे लोणी. मग ते तितकं घुसळलं गेलं पाहिजे. अगदी आमच्या घरामध्ये घडलेला एक प्रसंग सांगते. माझ्या पुतणीचं नवीन लग्न झालं आणि तिला फार घरी कढलेल्या तुपाचा वास वगैरे अशी सवय. मग सासरी गेल्यानंतर ते दोघं जण राहायचे आणि मग तिने एक दिवस तिच्या खूप मनात आलं की आता साय आपण साठवू आणि छान ते लोणी येईल, मग ते छान आपण कढवू. मग तिने आजीला, म्हणजे माझ्या सासूबाईंना फोन केला आणि आजीला विचारलं की आजी ते काय करायचं गं? आजीने सांगितलं की त्याला दह्याचं विरजण लाव, साय साठवलीस त्याला दह्याचं विरजण लाव. आता एवढंच तिने ऐकलं. कधीतरी आजीला ते घुसळताना प्रोसेस करताना बघितली असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला, नाही निघते लोणी. आजी म्हटली काय केलंस? तू सांगितलं तसं साईला दही घातलं की. हो, मग जरा घुसळ बरं, अजून घुसळून घेतलं, नाही निघते लोणी. मग तू कधी घातलं? सकाळी साय बाहेर काढली आणि त्याच्यात दही घातलं. अनुभव कमी पडला. असं करता 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 तिला त्याची सवय लागली. मग छान लोणी निघायला लागलं. एक दिवस परत फोन आला, नाही निघते लोणी. अरे आता काय झालं? तर म्हटली नंतर बोलताना कळलं की गाईच्या साईच्याला विरजण लावायला गेली, त्यांनी हवं तसं लोणी नाही निघालं. पुन्हा अनुभव कमी पडला. मग असं शिकत शिकत आता तिचं उत्तम चालू आहे. आपल्याला जाणून काय घ्यायचंय? सतत ते केल्यानंतरच आपल्याला ते जमतं, म्हणजे आचरण हवं. बऱ्याचदा आई सांगते बघा की विरजण जरा तेवढं आता खराब झालंय, शेजारच्या काकूंकडनं घेऊन ये. आमच्या तरी लहान, म्हणजे आमची तरी आई सांगायची असं की विरजण लागत नाहीये, जरा शेजारच्यांकडनं घेऊन ये. आणि त्यांच्याकडनं विरजण आणतो आपण आणि ते छान लागतं, मग छान लोणी निघतं. विचार करावा, विरजण बाहेर न आलंय, साय तुझ्याकडेच आहे. ते बाहेर नेणारे विरजण माझे सद्गुरू आहेत. तो विरजणाचा दह्याचा एक चमचा आतमध्ये घाल आणि तुझं सुंदर दह्याला विरजण लागेल आणि लोणी निघेल. आहे माझ्याकडचं विरजण, त्याच्यातच करीन, नाही निघणार, नाही होणार ते लोणी चांगलं. म्हणून सद्गुरूंकडनं त्यांची कृपा व्हायला हवी असेल तर त्यांना शरणच जायला पाहिजे. अशी सातत्याने साधना करत करत आपण आलो की एक दिवस ती स्थिती प्राप्त होते. कुठली स्थिती? ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते. काय म्हटले? सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर तत्काळ त्यांची कृपा होऊन सायोज्य मुक्ती मिळते आणि आपली जी अधोगती आहे ती थांबते. या मुख्य ओळीचं चिंतन पाहण्याआधी आपण असा हा सगळा विचार केला की परमार्थ मार्गामध्ये माझं काय चुकतंय, काय काय मला समजत नाहीये, काय करायला पाहिजे, हा सगळा विचार करून आपण इथपर्यंत आलो. आणि आता समर्थ म्हणतायत ऐसी सूक्ष्म स्थिती गती. बघा, प्रत्येक शब्दावरती भर द्यायचा आहे, सूक्ष्म स्थिती गती. इतके वर्ष मी अभ्यास करते, नाही, ती सूक्ष्म स्थिती गती तुला कळली आहे का? कळली आहे. मग ती तुला प्राप्त व्हायला हवी आहे का? हो. मग त्यासाठी काय कर केला आत्तापर्यंत एवढा सगळा विचार. अशी सूक्ष्म स्थिती गती जी गतिरहित गती आहे,
ती प्राप्त झाल्यानंतर काय होतं, हाच अपरोक्ष अनुभव आहे. तो झाल्यानंतर पुढच्या चरणात समर्थ काय म्हणतात कळता चुके अधोगती. परमार्थ मार्गातली अधोगती म्हणजे अधपतन काय आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम. ही तुमची अधोगती आहे, ही आपली अधोगती आहे. आणि ही चुकते अशी ती सूक्ष्म स्थिती तुला प्राप्त होईल ज्याच्यामुळे चुकणार आहे. सर्व संत सर्व शास्त्र यांनी ह्याच्यावरच भर दिला आहे. मनुष्य देह लाभला आहे, याच जन्मात त्याचं सार्थक कर. कारण ते नाही करू शकलास तर पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तू अडकणार आहेस. पुन्हा न ये जन्मा सतत आपल्याला सांगतात. तुकाराम महाराजांचा यावर एक खूप छान अभंग आहे. हा सगळा अंतःकरणावरती काम आहे की नाही. मन बुद्धी सूक्ष्म व्हायला पाहिजे. त्या विषयात फार आपण आत्ता जाणार नाही होत. इतकं सुंदर मनाला प्रबोधन केलंय तुकाराम महाराजांनी. ते म्हणतात, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मागणं आपल्यासाठी आपल्याला सांगण्यासाठी आहे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही. संस्कृती याचा अर्थ जन्म मरण पुन्हा जन्म. मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपी जन्मासी येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा आता वास व्हावा वैकुंठासी. किती महत्व सांगितलंय. सगळं अर्पण करा आणि देवा हा मानवी देह तुम्हाला दिला आहेस, त्याचं सार्थक कशात आहे मला कळलंय. आता वास व्हावा वैकुंठासी. मनुष्य जन्म हा फक्त आणि फक्त मुक्तीसाठीच आहे, ही समजूत ठाम पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे हे आपल्याला सांगतात त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. पुढच्या चरणामध्ये म्हटलंय, सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते. सद्गुरु कृपेने तत्काळ सायोज्य मुक्ती मिळते. सद्गुरूंशिवाय त्याची प्राप्ती होत नाही हे अगदी पक्क समजून जावं. माझ्या बुद्धीच्या बळे मी ते करीन होणार नाही, होणार नक्की नाही. याचं कारण काय? त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे, त्यांना ते प्राप्त झालेलं आहे, ते तुम्हाला ते देण्यास योग्य आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जावं. उपनिषदामधली श्रुती अत्यंत प्रसिद्ध आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. काय सांगितलंय? उठ, जागा हो आणि कुठे जा? त्यांच्याकडे जा. तुला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे जा, ज्याचे ते योग्य आहे, ज्यांनी ती प्राप्त केलेली आहे. का? कारण क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्थ कवयो वदंती. म्हणजे या मार्गावरती आपल्या बुद्धीने माझ्या बळाने मी चालेन हे म्हणणं म्हणजे सुरीच्या टोकावर चालण्यासारखं आहे. त्यामुळे ते तू करायला जाऊ नकोस. त्याला ते ज्यांना प्राप्त झालं आहे त्यांच्याकडे जा. आणि मग अशी तळमळ साधकाला लागते. ही तळमळ लागली की ईश्वर कृपा होते. ईश्वर कृपेने सद्गुरूंची आपल्याला भेट घडते. सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला शास्त्रकृपा प्राप्त होते. चारी कृपा आपल्याला माहिती आहे. शास्त्रकृपा म्हणजे परमार्थशास्त्र समजतं. आणि ती कृपा झाल्यानंतर जे काही आपल्याला समजलेलं आहे ते त्या प्रसंगाला योग्य त्यावेळी तत्परतेने आचरणामध्ये येतं आणि आनंदाची प्राप्ती होते. कबीरांचा एक दोहा आहे, 1,00,000 चंदा आन घर सूरज कोटि मिलाए बिना सबद गुरुदेव के कबहू तिमिर न जाए. 1,00,000 चंदा आन घर सूरज कोटि मिलाए. 1,00,000 चंद्र आणि कोटी सूर्य आणून या विश्वामध्ये कितीही तू प्रकाश पाडलास तरी बिना सबद गुरुदेव के कबहू तिमिर न जाय. मनुष्याच्या हृदयातील अंधकार हा सद्गुरूंच्या कृपेशिवाय जाणार नाही. मग तू तिथे कितीही उपाय कर, सद्गुरूचेनी सद्गती, त्याच्याशिवाय ती प्राप्त होणार नाही. आता इथे एक ना महत्वाचा विषय येतो मनात, बऱ्याच जणांच्या येतो. ही जी कृपा 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 आपण म्हणतो ती सगळ्यांवर समान असते का? तर हो, सगळ्यांवरती समान असते. का? कारण अनुग्रह देताना किंवा तुमचा स्वीकार करताना हा जीव मुक्त हो हा त्यांचा संकल्प असतो आणि त्याच्यासाठी ते सर्वांवरती समानच कृपा करतात. आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे त्याच्यात तफावत दिसते. तफावत दिसते म्हणजे काय? कुणावर जास्त, कुणावर कमी, कुणावर लवकर, कुणावर उशिरा. पण हे सुद्धा जातं जर का आपण सतत जशी जशी आपली साधना वाढेल, आपली शुद्धी वाढत जाईल, निष्कामता वाढत जाईल,
तसं तसं ती कृपा कळायला लागते. कृपा असतेच, कृपा झालेलीच असते, पण ती कळायला लागते. आपल्याला वाटतं की आता यांच्यावर जास्त कृपा, तर असं नसतं. ती कृपा सगळ्यांवरती समानच असते, कारण ते देहासकट ब्रह्म असलेले सद्गुरू म्हणजेच कसे आहेत, जे सर्वत्र सदा सम आहे, त्यांची कृपादृष्टी ही सगळ्यांवरती एकसारखीच असणार आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपली योग्यता, आपला अधिकार वाढवावा लागतो, आणि तो जसा जसा वाढवू तशी तशी ते आपल्याला उमजत जातं. काय करायचं याच्यासाठी? याच्यासाठी श्रीगुरूंवरती निष्ठा हवी, श्रद्धा हवी. जो एकनिष्ठ शिष्य आहे ना, असं म्हणतात की सद्गुरूंचं सामर्थ्य इतकं अजब आहे की अनादी कालापासून चालत आलेले मानवी दोष क्षणार्धात ते भस्मसात करू शकतात. ती तळमळ तुमच्यात पाहिजे, ते मला हवंय, ती एकनिष्ठ सद्गुरूंप्रती पाहिजे. त्यासाठी आपण एक छोटासा दृष्टांत बघूया. महात्मा वेदधर्माजी आणि संदीपक हा त्यांचा शिष्य. महात्मा वेदधर्माजी आणि त्यांचे काही शिष्यगण यांना त्यांनी ज्ञानदानाचं त्यांचं कार्य पूर्ण झालं, आणि मग त्यांनी त्या सगळ्या शिष्यांना सांगितलं की आता मी काशीमध्ये कौलेश्वर या ठिकाणी जाऊन राहणार आहे, कारण पुढच्या येत्या काळामध्ये मला कुष्ठरोग होणार आहे, आणि त्यामध्ये माझी दृष्टी जाईल, माझी त्वचा, जे काही कुष्ठरोगाचे परिणाम असतात ते सगळे दिसू लागतील, तर दुर्गंधी येईल. तर अशा ह्याच्यात तुम्हाला कोणाला माझ्याबरोबर यायचं आहे का? तर उत्तर आपल्यालाही माहिती आहे, कुणी शिष्य तयार होत नाहीत. पण संदीपक नावाचा एक शिष्य असतो. तो म्हणतो, हो गुरुदेव, मी येतो तुमच्याबरोबर. गुरुदेव म्हणतात, बघ विचार कर, येतो म्हणतोयस, पण हे सगळं करण्याची तुझी तयारी आहे ना? तो म्हणतो, हो हो, माझी तयारी आहे. मग ते दोघं जण काशीमध्ये कमलेश्वर या ठिकाणी जातात. ते म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या कालांतराने त्यांना कुष्ठरोग होतो. अत्यंत त्वचेला दुर्गंधी यायला लागते, दृष्टी नाहीशी होते, खूप चिडचिड करायला लागतात ते. पण संदीपकच्या सेवेमध्ये तसूभरही फरक पडत नाही. हा आजार त्यांना होण्याच्या आधीचा संदीपक आणि नंतरचा तो तोच असतो. तीच सेवा, तीच निष्ठा, तीच एकनिष्ठा सेवा चालू आहे. इतके ते कधी कधी त्याच्यावरती चिडचिड करत असतात. माझ्यासारखं सामान्य असतात म्हटलं असं, जाते तर मी नाही होत माझ्याने, एवढं करते मी तुमचं तरी, असं म्हणतो माणूस. पण तो तिथनं हल्ला नाही. शंकर भगवान यांना त्याची सेवा त्यांच्या चरणी रुजू झाली, आणि एक दिवस तो नदीकाठावर गेला असताना शंकर भगवान त्याला भेटतात, आणि ते म्हणतात की मी तुझ्या सेवेने खूप प्रसन्न झालेलो आहे, माग तुला काय वर मागायचं आहे ते. तो इतका एकनिष्ठ शिष्य असतो की तो म्हणतो, तो विचार करतो. तो काय विचार करतो? माझ्या सेवेने हे प्रसन्न झालेत ना, मग सेवा कोणाची? सद्गुरूंची केली, म्हणजे त्यांच्याच कृपेने ते माझ्यावरती प्रसन्न झालेत. मग तो आता शंकर महाराजांना म्हणजे भगवान शंकरांना म्हणतो की थांबा जरा, ज्यांच्या कृपेने तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झालात त्यांना विचारतो काय वर मागायचा ते. तो श्रीगुरूंकडे जातो. श्रीगुरू खूप खूप चिडतात. ते म्हणतात, तुला माझी सेवा करायची नव्हती तर सांगायचंच ना तसं तू. भगवान शंकराकडे कशाला भीक मागायला गेलास? चालतं हो आत्ताच्या आत्ता इथनं. त्याला खूप वाईट वाटतं. आणि तो येतो, शंकराकडे येतो, आणि त्यांना म्हणतो, मला माफ करा, मला कुठलाही वर नको आहे. याचं कारण मी हा वर घेण्यास योग्य नाही आहे. मी हा वर घ्यावा ही माझ्या श्रीगुरूंची इच्छा नाही आहे, आणि त्यांची इच्छा नसेल तर मला कुठलाच वर नको आहे. याच्यावरती भगवान शंकर अतिशय प्रसन्न होतात, आणि मग कालांतराने तो आपल्या श्रीगुरूंकडे गेल्यानंतर त्याला ते ब्रह्मज्ञान होतं, त्यांचा तो कुष्ठरोग बरा होतो, वगैरे वगैरे. विषय काय चाललाय? ईश्वरापेक्षा सुद्धा सद्गुरू श्रेष्ठ आहेत. शिष्याचं कल्याण जे सद्गुरू करतात त्यांच्याप्रती एकनिष्ठ असलंच पाहिजे. त्यांच्या पलीकडे शब्दच नाही. त्यांनी सांगितलं की तेच करायचं, त्यांच्या परवानगीशिवाय दुसरं काहीच नाही करायचं. अत्यंत एकनिष्ठ हवी. कसं आहे, एकदा सद्गुरूंनी स्वीकारलं ना की आपलं काम झालेलं असतं. कारण मार्ग तेच दाखवतात, साधना अभ्यास तेच सांगतात. ते असा मार्ग आपल्याला दाखवतात ज्याचे ते स्वतः रोल मॉडेल असतात. वी फॉलो इट ना, आपण एखाद्या रोल मॉडेलला फॉलो करतो, पण ते जे सांगतात ते त्यांनी करून दाखवलेलं असतं. मग आपल्याला त्यांना फॉलो करायचं आहे. इतकं आपलं काम झालेलं असताचा अर्थ होतो. सतत स्वतःला या मार्गात तपासत राहायचं आहे. माझं बरोबर चाललंय ना, त्यांनी दिलेलाच बोध मी त्याचं पालन करतोय ना, हे स्वतःला विचारत राहायचं आहे.
परमपूज्य डॉक्टर काकांचं अगदी काल का आज बसमधनं येतानाच एक वाक्य ऐकलं. अतिशय ह्याला अनुसरून वाक्य होतं. ते म्हणजे काका म्हणतात, गुरुकृपा नित्य उपलब्ध आहेच. त्याचा उपयोग आपण करून घेत नाही. ती नित्य उपलब्ध आहे. ब्रह्मतत्व हे होते. ते नित्य उपलब्ध आहे. तू त्याचा उपयोग करून घेत नाहीस कारण की तू तुझ्या आयुष्यात, तुझ्या प्रपंचात, तुझ्या या वासनांमध्ये अडकलेला आहेस. हे मला साधक म्हणून कळायला पाहिजे. म्हणजे त्यांची कृपा नित्य उपलब्ध आहे. म्हणजे सद्गुरूच्यानी सद्गती मिळणारच आहे. तत्काळ आहेच की. कळत तुला नाहीये. त्याचा उपयोग तू करून घेत नाहीयेस. त्यांनी त्यांचे 100% आपल्याला दिलेले आहेत. कसं आहे, सदोदित आनंदात राहण्याची योग्यता असून सुद्धा मनुष्य सदा विवळत असतो. का असतो? कारण जुनं द्या आणि नवं घ्या असं करणारी जगन्मोहिनी माया ही आपल्याला अडकवून ठेवते. हेच कळत नाही. आणि साधक म्हणून याच्यावर मला प्रकर्षाने काम करायला पाहिजे, याची मला जाणीव व्हायला पाहिजे. मायेच्या मोहपाशातून सुटून पूर्ववत आनंदरूप व्हायचं असेल, एकच उपाय, श्रीगुरूंना शरण जावे. श्रीगुरूंकडून मार्गदर्शन मिळाल्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. जसं कापसाशिवाय कापड बनत नाही, मातीशिवाय ते मडकं किंवा गाडगं बनत नाही, सोन्याशिवाय अलंकार होत नाही, तसं त्यांच्या कृपेशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. आपल्या हाताला धरून परतेरी नेण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त त्यांच्यात आहे. तुझा विश्वास पाहिजे. पुन्हा आपण जे साधक म्हणून कळायला पाहिजे ना, ते सगळं ह्या ओवीला जोडून घ्यायचा प्रयत्न करतो. तेच सक्षम आहेत. आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जायचंय. 1-2 तास बसमध्ये ओळख झाली तरी आपण किती विश्वास ठेवतो माणसावरती. इथे तर माझ्या संपूर्ण जन्माचा सार्थक करायला ते बसलेत. विश्वास नको का ठेवायला? इथे आपण कमी पडतो. आता कसं आहे, अभ्यास, चिंतन, मनन, पारायण असे अभ्यासवर्ग, त्याला येणं सगळं चालू आहे. पण जर त्याचं वर्मच नाही कळलं ना, तर सगळं व्यर्थ आहे. हे आपण का बोलतोय? कारण आज दासबोधाच्या आपल्या ह्या अभ्यास वर्गाच्या सत्राचे शेवटचे 2 दशक आपण बघतोय. त्यामुळे इथे आल्यानंतर हे कळलंच पाहिजे की हे सगळं करून वर्मच नाही कळलं तर सगळं व्यर्थ आहे. काय करतोय मी? आत्मचिंतन. पुन्हा एकदा एका गावामध्ये एक बाई होती. ती दैनंदिन त्या राजाचा जो जुना काळ आहे, राजाचा जो राजवाडा आहे तो त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायची. आणि मग राजाने तिला काही पैसे किंवा काय कपडा लत्ता देऊ केला, वस्त्र देऊ केली. तर तिने नाही म्हणून सांगितलं. असं करता 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 काळ लोटला. ती खूप म्हातारी झाली. तिचं वय बघून एक दिवस राजाने तिच्याकडे इतकं धन पाठवलं की तिच्या 7 पिढ्या सुद्धा बसून खातील इतकं धन तिला दिलं. दुसऱ्या दिवशी ती सकाळी परत खराटा हातामध्ये घेऊन झाडायला आली. राजाने विचारलं की अगं बाई, मी तुझी इतकी सगळी सोय केली, आता तुला यायची गरज नाहीये. तेव्हा ती त्या राजाला म्हणाली, महाराज, तुम्ही मला इतकं दिलेलं आहे की मला खरंच पोट भरण्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. पण ही सुस्थिती ज्यामुळे मला मिळाली त्याचं आमरण मला स्मरण राहावं म्हणून मी ही कृती करत राहते. निष्कामतेने गुरूंची सेवा करत राहावी. गुरुसेवेतून सत्वगुण वाढीला लागतो. अहंकार मावळायला मदत होते. त्याकरता प्रथम सद्गुरूंना शरण जावं. त्यांनी केलेला बोध सर्वांगाचे कान करून ऐकावे. कारण गुरुबोध अंगी मुरल्यावर ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. बघा, वाक्य खूप महत्वाचं आहे. गुरुबोध ऐकल्यावर नाही, अंगी मुरल्यावर, मुरणं आचरण, तेव्हा ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. ज्ञानदृष्टीने पाहायचे, असे आत्ताच आपण ओबी बघून पुढे आलो. गुरुकृपा रूपी भाग्य लाभणं अतितर दुर्लभ आहे. सगळं मिळू शकतं आपल्याला, पण गुरुकृपा रूपी भाग्य लाभणं अतितर दुर्लभ आहे. लक्षात घ्यायचं आहे, इथे उपस्थित ज्यांना कुणाला सद्गुरूंची प्राप्ती झाली असेल किंवा येत्या काळामध्ये होईल, हे अतितर दुर्लभ आपलं प्रारब्ध आहे, मिळालेलं आहे आपल्याला, ते जपायचं आहे. गुरुकृपा ही समुद्रात विषयासक्त ज्या नद्या आहेत, म्हणजे आपण सगळे जीव, या विलीन करून देते. गुरुकृपेमुळे बहिर्मुख झालेली शिष्याची वृत्ती अंतर्मुख होऊन त्याला जीवपणातून ते शिवपणापर्यंत घेऊन जाते. इतकी ताकद आहे हो त्यांच्यामध्ये. अहमवृत्तीपासून सोहमवृत्ती तयार करून हा जीव ब्रह्मरूप आहे या अनुभवापर्यंत नेतात ते सद्गुरू.
परमामृत हा एक मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात फार सुंदर गुरुकृपेचं फळ काय मिळतं त्याचं वर्णन केलंय. मुकुंदराज म्हणतात, तू जव कृपा करीशी तव संसार बंधनात तोडीशी, अविद्येपासून सोडविसी तारीसी या जीवा. तू जव कृपा करीशी, हे गुरुराया तुमची जर का माझ्यावरती कृपा झाली तर ह्या भ्रांत आणि अज्ञानी जीवाची सगळी बंधनं मोकळी होतील. कारण संसाररूपी बंधनातून जीवाला सोडवण्याची कला म्हणजे सामर्थ्य फक्त आणि फक्त तुमच्यामध्येच आहे. शरण जा. विचार करून बघावा, आपण किती चुकतो आपण, पण तरी ते आपली साथ सोडत नाहीत. कारण संकल्प त्यांनी केलाय. सद्गुरुचेनी सद्गती, ती सद्गती प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करतात. 10 पावलं आपल्याला टाकायचे. ओवीच्या शेवटचं चरण खूप छान आहे. म्हणजे जरा लोकांना असं वाटू शकतं तत्काळ होते, वा सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते. होते का हो तत्काळ? होतेच. कारण तत्काळ याचा अर्थच असा आहे, त्यांनी त्यांच्याकडे सगळं देऊन टाकलंय. आपल्याकडे काहीही ते ठेवत नाही. ज्या क्षणी त्यांनी तुमचा स्वीकार केला त्या क्षणी सगळं दिलेलं आहे. जबाबदारी माझी आहे, पण दिवसातून वेळ मिळेल तेव्हा प्रपंच सांभाळत असा जर का मी परमार्थ केला तर तत्काळ सोय असताना सुद्धा काळ लागू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तो काळ लागू द्यायचा नाहीये, ही माझी जबाबदारी झाली. परमपूज्य डॉक्टर काका असं म्हणतात, साधनेत जगायचं आहे, जगण्यात साधना नकोय. जगता जगता आपली साधना, तसं नाही. साधनेमध्ये तुम्हाला जगायचं आहे. अंतःकरणात त्याला बसवायचं आहे. बुद्धीने त्याला जपायचं आहे. कारण अत्यंत सूक्ष्म बुद्धीच त्याच्यापर्यंत पोहोचू शकते, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकते. अशा रीतीने ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती, सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते तत्काळ, याच्यावर विश्वास ठेवूया. आणि हा विचारांचा परमार्थ करून सद्गुरूंच्या कृपेने ही सद्गती वक्त्यासकट सगळ्यांना प्राप्त हो, ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.